गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्रींवर कारवाईची मागणी, ब्लॅक पॅन्थर पक्षाकडून निवेदन सादर, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा। चंदगड इथं ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भात नायब तहसीलदार विलास पाटील आणि पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखडे यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलं आहे की राज्यात भोंदूगिरी आणि झुंडशाही वाढत असून त्यातून काही व्यक्ती आक्षेपार्ह विधानं करून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करत आहेत। ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवला आहे। मात्र कोणताही अभ्यास न करता आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याचाही निषेध करण्यात आलाय। तसंच धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या कथित वक्तव्यामुळे समाजात संताप निर्माण झाल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। याशिवाय संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर तसंच फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांविरोधात वक्तव्य करून महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आलाय। या सर्व घटकांचा ब्लॅक पॅन्थर पक्ष आणि RPI आठवले गटाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा परिवर्तनवादी कार्यकर्ते आणि नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या निवेदनावर ब्लॅक पॅन्थर पक्षाचे चंदगड तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, उपाध्यक्ष पंडित कांबळे, तालुका निरीक्षक विष्णू कांबळे, युवा अध्यक्ष मनोज कांबळे, युवा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, सचिव सुधाकर कांबळे तसंच RPIचे गणपत कांबळे, वैजनाथ कांबळे, रमेश कांबळे, विक्रम कांबळे, सागर कांबळे, परशुराम कांबळे, महादेव कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।